मुंबई पुणे प्रवास 30 मिनिटांनी कमी होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते मिसिंग लिंकचे लोकार्पण। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील बहुप्रतीक्षित मिसिंग लिंक प्रकल्पाचे उद्घाटन महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आले। राज्याच्या पायाभूत सुविधा विकासातील महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या या प्रकल्पामुळे मुंबई पुणे प्रवास अधिक जलद आणि सुलभ होणार आहे। आजपासून मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रवाशांच्या सेवेत येणार आहे। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी आणि खंडाळा घाटातील रखडपट्टी मिसिंग लिंकमुळे टळणार आहे। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने तब्बल 6,500 कोटी रुपये खर्च करून बनवलेला 13.5 किलोमीटर लांबीचा हा मिसिंग लिंक प्रकल्प आधुनिक अभियांत्रिकीचा उत्कृष्ट नमुना मानला जात आहे। या मार्गामध्ये सुमारे 8.92 किलोमीटर लांबीचा बोगदा असून जगातील सर्वाधिक रुंदीच्या बोगद्यांपैकी 2 बोगदे येथे उभारण्यात आले आहेत। त्यांची रुंदी सुमारे 23.75 मीटर आहे। या प्रकल्पात उंच पुलांचा समावेश असून टायगर व्हॅली परिसरात सुमारे 182 मीटर उंचीवरील केबल स्टेड पूल उभारण्यात आला आहे। मिसिंग लिंक प्रकल्पामुळे लोणावळा खंडाळा घाट विभागाला पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे। त्यामुळे मुंबई आणि पुणे दरम्यानचा प्रवास सुमारे 30 मिनिटांनी कमी होण्याची अपेक्षा आहे। दोन्ही शहरांमधील अंतरही अंदाजे 6 किलोमीटरने घटणार आहे। 1 मे ते 31 ऑक्टोबर या कालावधीत प्रकल्पाच्या सुरुवातीच्या टप्प्यात फक्त हलकी वाहने आणि प्रवासी बसेसला या मार्गावर प्रवेश दिला जाणार आहे। महाराष्ट्र वाहतूक पोलिसांच्या माहितीनुसार या काळात मालवाहू वाहनांना परवानगी दिली जाणार नाही। 6 महिन्यानंतर परिस्थितीचा आढावा घेत जड वाहनांना प्रवेश द्यायचा की नाही याबाबत निर्णय घेतला जाईल। वाहनांच्या सुरक्षिततेसाठी कारसाठी 100 किलोमीटर प्रति तास आणि प्रवासी बससाठी 80 किलोमीटर प्रति तास वेग मर्यादा निश्चित करण्यात आली आहे। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक हा प्रकल्प विशेषतः खोपोली घाट परिसरातील धोकादायक वळणांना पर्याय म्हणून उभारण्यात आला आहे। या प्रकल्पात बोगदे आणि उंच पूल यांचा समावेश आहे। यामुळे घाटातील वळणदार रस्ता टाळता येणार आहे। परिणामी प्रवासाचा वेळ सुमारे 20 ते 25 मिनिटांनी कमी होणार असून अपघातांचे प्रमाणही घटण्याची अपेक्षा आहे। मिसिंग लिंकमुळे वाहन चालकांना अधिक सरळ, सुरक्षित आणि जलद मार्ग उपलब्ध होणार आहे। विशेषतः पावसाळ्यात घाटातील वाहतुकीत होणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे। मुंबई पुणे दरम्यान रोज होणाऱ्या मोठ्या वाहतुकीचा ताण कमी करण्यासही या प्रकल्पाची मदत होणार आहे। राज्याच्या पायाभूत सुविधांच्या दृष्टीने मिसिंग लिंक हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात असून यामुळे आर्थिक आणि औद्योगिक दळणवळणाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। जवळपास या केबल स्टेड ब्रिजचं डिझाईन करण्याकरता 3 वर्ष लागले, कारण या ठिकाणी अत्यंत जोराचा वारा येतो आणि वाऱ्याचे जे डेटा सेट्स आहेत, रायगड जिल्ह्यापासून पुणे जिल्ह्यापर्यंत या डेटा सेट्समध्ये प्रचंड विविधता आहे। या सगळ्या विविधता त्या ठिकाणी गृहीत धरून आणि त्यातनं कशा पद्धतीनं आपल्याला हे डिझाईन करता येईल असं डिझाईन हे तयार करण्यात आलं। आणि मग निसर्ग चक्रीवादळ आपल्याला माहिती आहे, ज्यांनी आपल्याकडे भरपूर तबाही केली, त्याचा वेग जो होता तो ताशी 130 किलोमीटर ते 155 किलोमीटर होता। आता जो आपण केबल स्टेड ब्रिज तयार केला, वायाडक्ट तयार केलाय, तो 240 किलोमीटर प्रति तास इतक्या वाऱ्याला त्या ठिकाणी रेजिस्ट करू शकतो। त्यामुळे निसर्ग जो काही चक्रीवादळ आहे त्याच्या 2.25 पट जरी वेगाने या ठिकाणी वारा वाहिला तरी देखील या पुलाला काही होणार नाही, अशा पद्धतीने हे केलंय। प्रति सेकंद 70 मीटर
ही जरी स्पीड असली वाऱ्याची तरीही इथे काही होणार नाही. या संपूर्ण पद्धतीला विंड टनेल मॉडेलिंग म्हणतात. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.